शासकीय रुग्णालय म्हणजेच सरकारी दवाखाना. सरकारी दवाखाना हा गोरगरिबांचा आधारवड म्हणून ओळखला जातो. अत्यल्प खर्चामध्ये, कमी खर्चामध्ये या ठिकाणी गोरगरीब रुग्णांवर उपचार केले जातात. मी अशाच एका सरकारी दवाखान्यामध्ये आहे, ते म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयावर. मात्र याच रुग्णालयामध्ये एक गंभीर प्रकार घडत असेल तर हा असाच गंभीर प्रकार घडलाय सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये. कोल्हापूर महानगरपालिकेचं हे सावित्रीबाई फुले रुग्णालय, जिथे गरीब आणि सर्वसामान्य रुग्ण आशेला येतात. पण सध्या हे रुग्णालय उपचारांऐवजी एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलंय. वॉर्डमध्ये चक्क खासगी लॅबचा शिरकाव झाला असून रुग्णांच्या खिशाला हजारो रुपयांची कात्री लाव जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आपलं डेंग्यू टेस्टसाठी आपल्याला किती रुपये घेतले? 500 रुपये. इथला स्टॉप होता का? नाही, खासगी होते. पैसे तुम्ही ऑनलाईन केले की कॅश दिले? ऑनलाईन. त्यांनी मागितले तसे का? त्यांनी तसे मागितले नाही, पण आम्ही ऑनलाईन केले. रक्त तपासणीसाठी तुम्ही 1400 रुपये दिले. इथला स्टॉप होता का बाहेरचे व्यक्ती होते? तिथला डॉक्टरने सांगितलं का ते व्यक्ती आलते? नाही त्यांनी लागते काय म्हणून सांगितलं तिने? की रक्त तपासायला लागणार तुम्हाला, रक्त तपासायला लागणार, ते 1400 रुपये खर्च येणार. 1450 सांगितले मी. हे डॉक्टरने पाठवले का ते व्यक्ती ते आलते? व्यक्ती आलते. इथला स्टॉप आहे का नाही तो? नाही तो स्टॉप नाही तो. डॉक्टरने सांगितले का? त्यांना पाठवलेलं ते व्यक्ती डॉक्टर होता का स्टॉप होता? त्यांना आपलं रक्त तपाससाठी कोण आलतं? किती पैसे घेतले तुमचे? डॉक्टरने सांगितले का ते डायरेक्ट आलते? नाही डॉक्टर लिहून देऊन चालला. तिने स्वतः सांगितले की डॉक्टरने लिहून दिले आणि तिने तुम्ही 1400 रुपये दिले. 15 आपल्याकडे ज्यावेळेस वाहनाचे स्टाफ आहे ना एकदम हे आहे. आम्ही काय म्हणतो, आता सीपीआर मध्ये 125 रुपये घेतात सोनोग्राफीला, रक्त तपासणीला 100 रुपये घेतात, आम्हाला माहिती. पण ह्याने तुमची लोक काय म्हणतात, हा महानगरपालिका दवाखाना आहे, तो सरकार दवाखाना आहे. हे असं चालतंय काय? महापालिकेचे जर फक्त कामाला दिलं जातं त्या तरतुदीप्रमाणेच आम्हाला पैसे पण तरी पण आम्ही ठीक आहे सोनोग्राफी लघवी तपासासाठी, लघवीत आणि रक्त तपासासाठी 1500 रुपये घेतात. जे इथं महालॅब आहे, महालॅबला मोफतच होतं. मग आमच्याकडून तो निखिल माने आपल्याकडून 1500 रुपये का घेतोय? बोलवा त्याला इथे. नियम असा सांगतोय की महानगरपालिकेच्या रुग्णालयात चाचण्या मोफत किंवा सवलतीच्या दरात व्हाव्यात, पण इथे घडतंय काहीतरी उलटच. थेट खासगी लॅबचे कर्मचारी वॉर्डमध्ये येतात, रुग्णांचे रक्त घेतात आणि अव्वाच्या सव्वा बिल फाडतात. एका रक्त चाचणीसाठी 1000 ते 1500 रुपयांचा भुर्दंड. रुग्णालय प्रशासनाच्या परवानगीशिवाय खासगी कर्मचारी वॉर्डमध्ये कसे? रुग्णांची गोपनीय माहिती आणि आजाराचा तपशील लॅबवाल्यांना मिळतोच कसा? हे गंभीर प्रश्न आता समोर उभे राहत आहेत. दरम्यान या प्रतिक्रियांवरून आपल्याला समजते की त्या नातेवाईकांना काहीही न सांगता परस्पर रक्त बाहेर पाठवलं जाते. केवळ चाचण्याच नाही तर साध्या सिरिंज, सुया आणि काही औषधेही बाहेरून आणायला लावली जात आहेत. मग प्रश्न असा पडतोय, रुग्णालयातील स्वतःची प्रयोगशाळा नक्की करते काय? तिथे यंत्रणा आणि कर्मचारी नाहीत का? दरम्यान या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते विशाल गवळी यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला असून रुग्णांच्या लुटीचा जाब विचारलाय. दरम्यान या प्रकाराबाबत तक्रार केली असता आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत. संबंधित डॉक्टर आणि परिचारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 3 तारखेला डॉक्टरांनी बाहेरचं औषध देऊन दिल्याची किंवा लॅबोरेटरी टेस्ट करायला लावल्या जशी तक्रार होती. त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता, पण आम्ही आपल्या स्तरावर पण ते बघतोय की ज्या काही तपासणी करायला लावल्या ते खरंच इमर्जन्सी होती का? इमर्जन्सी न होते आणि डॉक्टरने करायला लावलं असं काही निदर्शनास आल्यास आम्ही त्यांच्यावर पुढील दंडात्मक कारवाई प्रस्तावित करणार आहे. ब्लिडिंग टाइम, प्रोटीन टाइम असं जर का तपासणी आवश्यक असेल तर मात्र ते प्रत्यक्ष तिथं लॅबोरेटरीवाल्यांना बोलवून तपासणी करून घ्यावी लागते. तर यामध्ये डॉक्टरांनी कोणत्या प्रकारच्या तपासणी करायला लागल्या ते आम्ही चौकशी करतो आणि काही चुकीच्या आढळून त्यांच्यावर आम्ही कारवाई प्रस्तावित करतो. केवळ नोटीस देऊन हे प्रकरण शांत होणार की दोषींवर कठोर कारवाई होणार? खासगी लॅबचा हा अर्थपूर्ण हस्तक्षेप थांबणार का? कोल्हापूरकर आता प्रशासनाकडून ठोस उत्तराची आणि सुविधेची अपेक्षा करत आहेत. तर नक्कीच आपण बघितलं इथल्या या रुग्णांच्या प्रतिक्रिया. नेमकं या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये चाललंय काय? लोकांना हा आर्थिक भुर्दंड, रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड बसतो काय? आणि खासगी लाभधारक हा थेट वॉर्डमध्ये शिरकाव कसा करतोय? पेशंटची गोपनीयता या ठिकाणी बाहेर कशी जाते?
आणि लोक या ठिकाणी रक्ताच्या ज्या टेस्ट आहेत त्या होतात की नाहीत, होतात तर मग रुग्णांना बाहेर का जावं लागते, त्याचबरोबर साधे साधे स्काल्प सारखे जे गोष्टी आहेत त्या स्काल्प देखील बाहेरून विकत आणाव्या का लागत आहेत आणि काही ठराविक औषध देखील का मिळत नाहीत, हे प्रश्न मात्र आता या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि याच्याकडे महापालिका प्रशासन असू दे, महापौर असू देत किंवा हे लक्ष देणार काय हे आता पाहावं लागणार आहे. नवप्रवाह मराठी मी रविराज, कोल्हापूर.